आता हा कांदा अगदी छानपैकी लाल झालेला आहे, तो मी काढून घेते। आणि जे खडे मसाले आहेत ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, न जळून द्यायचं नाही, थोडंसं हलकं गरम करायचं। सारखं हलवत राहायचं या मसाल्यांना, नाहीतर ते जळू शकतात खाली, आणि लई जास्त लालही नाही होऊ द्यायचे। त्यामुळे याला थोडक्यामध्येच पटकन भाजून काढून घ्यायचे। आता हे भाजले आहेत चांगल्यापैकी। आता गॅस बंद करते आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमधून काढून घेते। आता
आपल्या इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. मी गॅस बंद करून चणे बाहेर काढून घेत आहे. आता हे चणे मी कुकरमधून बाहेर काढून घेतले आहेत आणि मिक्सरमधून हे सगळ्या भाज्या होत्या त्या मिक्सरमधून चांगल्या बारीक वाटून घेतल्या आहेत. आता ह्याला आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपल्याला काय लागणार आहे, पहिल्यांदा तेल टाकायचं. याच्यामध्ये तेल जास्तच घालायचं, कारण तेल घातल्याने भाजी जास्त चविष्ट आणि भाजीला तरी पण चांगली येते. आता या तेलामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर त्यामध्ये पहिल्या अर्धा चमचा तेलामध्ये मोहरी पहिल्यांदा, त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा, हे जरा बाजूला झाले आहेत, तिला इकडे सरकवून घेते. आणि ही लाल मिरची पावडर 1 चमचा. हिला मी तेलात छानपैकी तळून घेणार आहे, कारण ह्याने छान तरी येते तेलामध्ये तळून घेतल्याने. छान असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये काढलेला मिक्सरमधून काढलेला मसाला सगळा मसाला मी यात घालत आहे. मला भाजी जास्त करायची, त्यामुळं हा मसाला मी जास्त केलेला आहे. त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटूस तर. याला परतायला कमीत कमी 5 ते 10 मिनिट लागतील छानपैकी तेल सुटायला. त्याला हलवून चांगलं परतून घ्यायचं. आपले मसाले छानपैकी परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी चणे घालणार आहे. हे चणे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकायचे आणि याला छानपैकी हलवून घ्यायचं. याच्यामध्ये याला चांगलं मिक्स करून उकळी काढायची. आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडी हळद टाकायची आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण उकळताना हळद टाकलेली आहे, त्यामुळे थोडी टाकायची हळद. आणि मीठ पण घातलेलं आहे अगोदर, त्यामुळं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. आता यामध्ये थोडीशी चिमूटभर कसुरी मेथी टाकत आहे मी. या कसुरी मेथीमुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि हा मॅगी मसाला वरतून टाकत आहे. मॅगी मसाला मी प्रत्येक भाजीला वापरते, त्याने भाजी खूप छान होते आणि लहान मुलांना ती भाजी खूपच आवडते. त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला वापरत आहे. आणि ही चिरलेली कोथिंबीर वरून टाका. आता मी हिरवी कोथिंबीर ह्याच्यावर छान घातलेली आहे. आता या भाजीला आपल्याला 5 मिनिट मंद आचेवर उकळत ठेवायचं आहे आणि आपली चण्याची भाजी तयार होईल. ही चण्याची भाजी आता तयार झालेली आहे आणि ही भाजी खूपच छान आणि चमचमीत दिसत आहे. तुम्ही सर्वांनी ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.